नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत, आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन. आपण बघणार आहोत विटॅमिन्स म्हणजे काय. विटॅमिन्स म्हणजे आपलं शरीर योग्य स्थितीत राखण्यासाठी लागणाऱ्या पोषण मूल्यांपैकी एक महत्त्वाचा असा घटक. आता बघूयात आपण जीवनसत्वांची काय कार्य असतात. जीवनसत्वाची कार्य म्हणजे शरीराचे संरक्षण करणे, त्वचेला चमक आणणे, रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, या प्रकारची अनेक कार्य जीवनसत्वे आपल्या शरीरामध्ये करत असतात. जीवनसत्वे ही खूप अत्यल्प प्रमाणात शरीराला लागत असतात, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये भयावह असे रोग किंवा आजार उद्भवू शकतात. विटॅमिन्स हे मुख्यत्वे करून दोन प्रकारामध्ये विभागली गेलेली आहेत: पाण्यात विरघळणारी विटॅमिन आणि चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्वे. तसे तर खूप प्रकारचे जीवनसत्वे आपल्या शरीरामध्ये असतात, त्यापैकी काही जीवनसत्वे आपण आज बघणार आहोत. चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्वे ही विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के या पद्धतीची असतात. त्याचबरोबर पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे ही विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. आपण आता एक एक विटॅमिन सविस्तर पद्धतीने बघूया. विटॅमिन ए. विटॅमिन ए चं बायोलॉजिकल नेम आहे रेटिनॉल. रेटिनॉल मिळण्याचे मुख्य जे स्रोत आहेत ते आहे गाजर, हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या रंगाची फळे, ज्यामध्ये विटॅमिन ए हे जास्त प्रमाणात असते. विटॅमिन ए ची कमतरता झाल्यास आपल्या शरीरामध्ये रातआंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस या पद्धतीचे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर त्वचेचे आजार देखील विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे बघायला मिळतात. त्यानंतर विटॅमिन आहे विटॅमिन डी. विटॅमिन डी लाच आपण कोलेकॅल्सिफेरॉल असे म्हणत असतो. विटॅमिन डी मिळण्याचे मुख्य जे स्रोत आहेत ते आहेत दूध, अंडी, सूर्यप्रकाश, याद्वारे आपल्याला विटॅमिन डी हे चांगल्या पद्धतीने मिळत असते. विटॅमिन डी चे मुख्य कार्य आपल्या शरीरामध्ये आहे हाडांची व दाताची मजबूती राखणे. विटॅमिन डी ची जर कमतरता पडली तर लहान बालकांमध्ये मूळदूध म्हणजेच रिकेट्स नावाचा आजार होतो, तर प्रौढ व्यक्तींमध्ये ऑस्टिओमलेशिया आणि ऑस्टिओपोरोसिस नावाचे आजार होतात. त्यानंतर आहे विटॅमिन ई. विटॅमिन ई ला आपण टोकोफेरॉल असे म्हणत असतो. विटॅमिन ई चे स्रोत मुख्यत्वे करून तेलबिया आणि तेलांमधून आपल्याला विटॅमिन ई मिळत असते. विटॅमिन ई लाच आपण अँटी स्टरिलिटी फॅक्टर असे देखील म्हणत असतो. वंध्यत्व निवारणासाठी विटॅमिन ई हे मुख्यत्वे करून कार्य करत असते. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट म्हणून देखील विटॅमिन ई हे आपल्या शरीरामध्ये काम करत असते. त्यानंतर बघूयात आपण विटॅमिन के. विटॅमिन के लाच आपण अँटी हिमोरेजिक फॅक्टर असे म्हणत असतो. विटॅमिन के हे मुख्यत्वे करून हिरव्या पालेभाज्यांमधून, फळांमधून आपल्याला मिळत असते. आणि विटॅमिन के चं मुख्य कारण आहे रक्तस्राव थांबवणे. हे मुख्य आपले झाले चरबीत विरघळणारे 4 जीवनसत्व. त्यानंतर बघूयात आपण पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. पाण्यात विरघळणारे जीवनसत्वामध्ये येतात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 असे सर्व बी कॉम्प्लेक्स मध्ये येत असतात. विटॅमिन B1 त्यालाच आपण थायामिन असे म्हणत असतो. थायामिनची कमतरता झाल्यास आपल्याला बेरीबेरी नावाचा आजार होत असतो. विटॅमिन B2 लाच आपण रायबोफ्लॅविन असे म्हणतो. रायबोफ्लॅविनच्या कमतरतेमुळे आपल्याला अँग्युलर स्टोमाटायटिस म्हणजे मुखदाह, तोंडातलं येणं हा आजार होत असतो. त्यानंतर विटॅमिन B3 लाच आपण नियासिन असे म्हणतो. नियासिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा नावाचा आजार होत असतो. त्यानंतर विटॅमिन B5 त्यालाच आपण पॅन्टोथेनिक ऍसिड म्हणतो आणि B5 च्या कमतरतेमुळे आपल्याला बर्निंग फीट सिंड्रोम नावाचा आजार होत असतो. त्यानंतर विटॅमिन B6 लाच आपण पायरिडॉक्सिन असे म्हणत असतो आणि पायरिडॉक्सिनच्या कमतरतेमुळे न्यूरल ज्या डिफिशियन्सीज असतात त्या आपल्याला होत असतात, जसे की न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन वगैरे. त्यानंतर B7 ला आपण बायोटिन असे म्हणतो. बायोटिनचं मुख्य कार्य आहे केसांची, नखाची व त्वचेची योग्य निगा राखणे. त्यानंतर विटॅमिन B9 लाच आपण फॉलिक ऍसिड असे म्हणत असतो. फॉलिक ऍसिडचं मुख्य कारण आहे शरीरात रक्ताची निर्मिती करणे आणि हिमोग्लोबिनची वाढ करणे.
त्यानंतर विटॅमिन B12. विटॅमिन B12 लाच आपण सायनाकोबालामिन असे म्हणत असतो. विटॅमिन B12 हे देखील शरीरात रक्ताची वाढ करण्यासाठी आणि न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन पासून प्रिव्हेंट करण्यासाठी महत्वाचे असते. हा विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. त्यानंतर आपण बघूयात विटॅमिन सी. विटॅमिन सी लाच आपण ॲस्कॉर्बिक ऍसिड असे म्हणत असतो. विटॅमिन सी मिळण्याचे मुख्य जे स्रोत आहेत ते आहे विटॅमिन सी मिळण्यासाठी लिंबू, संत्री, आंबट अशी पदार्थांपासून आपल्याला विटॅमिन सी मिळत असते. विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी नावाचा आजार होत असतो आणि विटॅमिन सी हे अँटीऑक्सिडंट म्हणून देखील यूज केला जातो. अशा प्रकारे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आणि चरबीत विरघळणारी जीवनसत्वे या सर्वांचा आपल्या शरीराची योग्य स्थितीत वाढ, विकास होण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी गरज असते. धन्यवाद.